शिव सकाळ मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत आता पिंपळगाव मोर या फाट्याजवळ आणि नेहमीप्रमाणे आपल्यासोबत भोये सर आहेत, चौरे सर आहेत आणि आपल्या नेहमी सोबत असणारे जगताप सर आणि चौरे सर आपल्याला जॉईन केलेलं आहेत. आणि आपण आता इथे पाठीमागे सकाळचा मस्तपैकी गरमागरम आपण चहा येऊन इथून आपण सुरुवात करणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर आलात तर घोटी मार्गे आपण या पिंपळगाव मोर फाट्याजवळ यायचं आहे आणि येथून पाठीमागे आपल्याला ही एक कमान लागते. येथून आपण भंडारदरा, कळसुबाई, राजूर असा प्रवास आपण इथून आता करणार आहे. मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही बघत राहा. मित्रांनो, पोहोचलो राजूर मध्ये आणि राजूर मधून आता आपण माणिकओझर, कोथळी आणि खडकी या मार्गे आपण शिरपुंजाकडे निघालेलो आहोत. पोहोचलेलो आहोत तिथे वन खात्याच्या तपासणी नाक्याजवळ आणि आपल्याला इथं आता आपल्याला फाडावं लागणार आहे गेट पास. आणि इथे समोरच आपण ही पाटी बघू शकता मित्रांनो. आणि यामध्ये आपल्याला भैरवगड, कोथळे, भैरवगड, शिरपुंजे, हरिश्चंद्रगड आणि कलाडगड यांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतंय. मित्रांनो, वनक्षेत्र शिरपुंजे इथे आपण आता पोहोचलेलो आहोत मित्रांनो. आणि या तपासणी नाक्यावरून आपण गेट पास या ठिकाणी घेतलेला आहे. एका 4 व्हीलरचे आपल्याला 100 रुपये आणि प्रति व्यक्ती 30 रुपये प्रमाणे आपण पावती घेतलेली आहे. आणि इथून आता आपण पुढील प्रवास सुरू करणार आहोत. आपण पोहोचलेलो आहोत शिरपुंजे गावाच्या अगदी जवळ आणि येथे आपल्याला पाहायला मिळते आहे ही एक पाटी, भैरवगड, शिरपुंजे, कळसुबाई, हरिश्चंद्र अभयारण्य. आणि येथूनच उजव्या हाताला आपल्याला ही एक कमान बघायला मिळते आहे. या कमानीमधनं आपण आता वरती जाणार आहोत. मित्रांनो, तर मित्रांनो 3 तासाचा प्रवास करून आपण आता या शिरपुंजेच्या भैरवनाथाच्या अगदी पायथ्याला आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि इथे पाठीमागे आपण हा बोर्ड देखील पाहू शकता. तर मित्रांनो, येथील घडीव 15 ते 20 पायऱ्या चढल्यानंतर पुढे खडी चढण लागते आणि बऱ्यापैकी मळलेली वाट आहे. मित्रांनो, या मळलेल्या वाटेने आता आपण सकाळचे वाजता येत अगदी बरोबर 9 वाजता आपण इथून पहिल्या पायरीपासून सुरुवात केली. मित्रांनो, शेवटपर्यंत आपण किती वेळ लागतो ते देखील आपण सांगणार आहोत. मित्रांनो, ठिकठिकाणी आपण बघू शकता या असे त्रिशूळ बनवलेले आहेत. या त्रिशूळाच्या वाटेनेच आपल्याला गडावरती पोहोचायचं आहे. मित्रांनो, तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा. बोला भैरवनाथ महाराज की जय. तर मित्रांनो, 10 मिनिटे चालल्यानंतर आपण आता या पहिल्या शिडीजवळ पोहोचलेलो आहोत. चला तर मग आपण आता पहिली शिडी या ठिकाणी पार करूया. अगदी सर्पिलाकार असा मार्ग आहे मित्रांनो, त्यामुळे चढण्यास जरा सोपं वाटतं, परंतु आता अगदी दरदरून घाम निघालेले मित्रांनो. आणि आता आपण थोड्याच वेळात दुसऱ्या शिडीजवळ या ठिकाणी पोहोचणार आहोत मित्रांनो.
आणि आता आपण पोहोचत आहोत तिसऱ्या शिडीजवळ मित्रांनो. मित्रांनो, या शिडीच्या अगदी उजव्या बाजूने इकडनं हा जुना पायरी मार्ग आहे. तिसरी शिडी चढून आता या दोन्ही गडांच्या अगदी मधच्या खिंडीमध्ये थोड्याच वेळात पोहोचणार आहोत मित्रांनो. अतिशय जबरदस्त चित्तथरारक असा आजचा हा अनुभव आहे आणि पुरेपूर घामेघूम झालेलो आहे मित्रांनो. तरीही आपल्याला या ठिकाणी थंडी म्हणून बरं आहे मित्रांनो. आणि ही बघू शकता इथं दोन्ही घनचक्कर आणि भैरवगड यामधील ही जी काही खिंड आहे 5 मिनिटात आपण आता या ठिकाणी पोहोचणार आहोत मित्रांनो. चला या ठिकाणी घेऊया का आपण सेल्फी. आणि अखेर मित्रांनो आपण या दोन्ही गडांच्या या खिंडीमध्ये पोहोचलेलो आहोत मित्रांनो. आणि या ठिकाणी आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. आणि बघू शकता ही दोन्ही गडांमधील खिंड आणि येथील नजारा, अप्रतिम नजारा आपण इथून बघू शकता मित्रांनो. इथे आल्यानंतर ही उजव्या बाजूची जी शिडी मित्रांनो, ही या ठिकाणी घनचक्कर या किल्ल्यावरती जाते. असं म्हटलं जातं की महाराष्ट्रातील 4थ्या क्रमांकाचा उंचीचा हा जो काही घनचक्कर आहे, हा घनचक्कर आहे. भैरवनाथाचं दर्शन घेतल्यानंतर आपण घनचक्करचा देखील प्रवास या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो. आणि या ठिकाणी भाविक इकडे भैरवगडाकडे चढाई करताना दिसत आहेत मित्रांनो. आणि चढून आल्यानंतर डाव्या बाजूच्या हाताना आपण आता भैरवगडाकडे या ठिकाणी निघणार आहोत मित्रांनो. तर जवळपास आपल्याला या ठिकाणी पोहोचण्यासाठी 1 तास वाजवा. आपल्याला या ठिकाणी एक वीरगळ देखील बघायला मिळते मित्रांनो.
आणि आता इथूनच आपण पाठीमागे दिसणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिडी असलेल्या घनचक्करवरती जाणार आहोत मित्रांनो. आमचं आहे भटकंतीचं वेळ, फिरत राहायचं शनिवार रविवार. चला भेटूया आपण ना. तर नमस्कार नमस्कार नमस्कार. तर मित्रांनो आत्ताच आपण भैरवगडाचं या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे, भैरवनाथांचं दर्शन घेतलेलं आहे. आणि आता आपण आहोत या घनचक्करच्या पायऱ्यांजवळ. आणि असं म्हटलं जातं की महाराष्ट्रातील सर्वात मोठी लॅडर आपल्याला या घनचक्करच्या डोंगराला बघायला मिळते. आणि ही लॅडर नसती तर आपल्याला घनचक्करवरती चढण्यासाठी आपल्याला मुडा आणि गवळदेवच्या बाजूने जावं लागलं असतं मित्रांनो. आणि वन खात्याने या ठिकाणी ही जी काही सोयीसुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यांचे खूप खूप आभार. आणि सुरुवात करूया आपण आता घनचक्करच्या या सुंदर अशा लॅडरने, जिण्या मार्गाने. चला. हो 120 पायऱ्या झाल्या इथपर्यंत. हां, चॅनल ना ट्रॅव्हलर जयराम. ट्रॅव्हलर मी बघितले आय थिंक तुमचे व्हिडिओ. अच्छा अच्छा. तुम्ही लास्ट टाइम सालोटा केला होता ना? यस 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 सालोटा हां, केला. बरोबर बरोबर. साल्हेर सालोटा 7 तासामध्ये 2 किल्ले हां हां हां, आम्ही केले. फोटो घेते तुमच्यासोबत. यस 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 घ्या. काय नाव तुमचं? गणेश टांगतोडे. तर मित्रांनो आपल्याला इथे एक आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत, गणेश टांगतोडे. आणि त्यांनी शेवटचा आपला सालोट्याचा व्हिडिओ या ठिकाणी पाहिलेला होता. अतिशय आजचा अनुभव जो आहे मित्रांनो मनाला अगदी तृप्त करणारा आहे आणि मनावरचं ओझं हलकं करणारा असा आजचा हा ट्रेक आहे मित्रांनो. भैरवनाथाचं दर्शन झालेलं आहे. चला घेऊया एक आपण थोडी आमच्या मित्रांबरोबर सेल्फी. अतिशय सुंदर अशा पायऱ्या आहेत मित्रांनो आणि हा जो अनुभव आहे हा मनाला थक्क करणारा आहे. आणि ही जी लॅडर आहे ही महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि सर्वात मोठी लॅडर आहे. याच्या पायऱ्या देखील जवळपास आपल्याला 130 ते 35 पायऱ्या
आपल्याला ह्या लॅडरच्या या ठिकाणी बघायला मिळतात आहे. आणि आपला ग्रुप या ठिकाणी खूप पुढे गेलेला आहे मित्रांनो. आपले काही चाहते, आपले काही मित्र या ठिकाणी भेटलेले होते. त्यांना बघून आम्हाला पण खूप आनंद झाला मित्रांनो. आणि जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर निश्चित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. लाईक करा आणि शेअर देखील करायला विसरू नका. आत्ता पोहोचलो आपण मित्रांनो घनचक्कर या किल्ल्यावरती. घनचक्करचं पठार खूप मोठं आहे मित्रांनो. 2 ते 2.5 तास यासाठी वेळ लागणार आहे. परंतु आपल्याकडे एक छोटा मित्र असल्या कारणाने आपण या घनचक्करवरती दुपारचं जेवण करून आपण इथून परतणार आहोत मित्रांनो. तुम्ही शेवटपर्यंत आपला हा व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. तर मित्रांनो हा जो काही घनचक्करचा पठार आहे जवळपास 2.5 ते 3 तास चालण्यासाठी लागतात. 1 तास आणि 3 तास शेवटचं जे टोक दिसतंय मित्रांनो त्या टोकावरनं आपल्याला भंडारदऱ्याचा पुढील व्ह्यू बघता येतो. आणि तिथून आपल्याला सह्याद्रीतील गवळगड, मुंडा, त्यानंतर साम्राज, रतनगड, हरिश्चंद्रगड असं सर्व गडकिल्ल्यांचं दर्शन होतं आहे. तर मित्रांनो गडकिल्ल्यावरती जेवणाचा आनंद काही वेगळाच असतो. आणि श्रीचा आपल्याबरोबरचा आजचा जो काही ट्रेक आहे हा यशस्वी झालेला आहे. आणि मनातून खूप त्याला आनंद झालेला आहे भैरवगड पाहून, भैरवनाथांचं दर्शन घेऊन. आणि गडकिल्ल्यांवर जेवण केल्याचा आनंद हा फार वेगळा असतो मित्रांनो. आणि श्री आज काय दाखवणार आहे तू आपल्याला? सिक्रेट गुफा नाही का? तर आजच्या गडकिल्ल्यांवरती आपल्याला काही सिक्रेट गुफा बघायला मिळणार नाही मित्रांनो. परंतु तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहिलात. खूप खूप आभार, धन्यवाद.